और हमें काम करने का मौका दीजिए, ताकि ये सब जो लोग हैं आज ये होने के बाद अगर आप लोगों को बात करनी है, यहाँ पे काफ़ी लोग आए हुए हैं, जैसे हमारे पूरी वाले भाई है, हमारे PRO है, केटरिंग कॉलेज के हैं, DJ वाले, फ्लोरिस्ट है, लाइट वाले हैं, काफ़ी लोग हैं, वो सारे आए हुए, आप उनसे भी बात कर सकते हैं। हमारी एक ही रिक्वेस्ट है मेरी कि आप लोग प्लीज़ हमें सपोर्ट कीजिए। अब तक हमारे अगेंस्ट में बहुत लिखा, अब हमारे साथ में आइए। एक वर्ड 2-3 दिन से हमारे सुनील भाई ने हाईलाइट किया है कि बिग फैट वेडिंग, हिंदुस्तान में कितने लोग हैं जो करोड़पति हैं? 0.1% भी नहीं है। जो 98% लोग हैं मिडिल क्लास है, साधारण लोग हैं, उनके घर में भी शादियां होती है। उनकी शादी में भी आप नॉर्मल आचारी बोलिए, कटिंग बोलिए, रोजिया बोलिए, उनको सबको रोजगार मिलता है। उनके रोजगार का क्या होगा? तो यहीं पे मैं ये जो मैंने आपको ब्रीफ दिया है, उसके अलावा आप लोगों को अभी कुछ पूछना है तो जो भी पूछना चाहिए प्लीज वेलकम। थैंक यू। एक बहुत इंपॉर्टेंट बात समीर भाई ने कहा है कि पिछले नवंबर से लेके बहुत ज़्यादा बिजनेस 90%, देखिए जिन्हें शादी करनी है अपने बच्चे, हिंदुस्तान में घर के बाद शादी दूसरा सबसे बड़ा मौका होता है किसी भी इंसान के लिए अपनी ज़िंदगी में, और वो अपने जीवन की जो बचत होती है उसमें 5 से 10 साल की बचत एक शादी पे खर्च करता है। आज भी अगर आप देखेंगे 90% लोग शादी लोन लेके भी करते हैं। साधारण कोई भी आदमी, आपके घर की भी बात कर लीजिए, और ये ऐसा नहीं हुआ कि शादियां नहीं हुई है। 50% कैंसिल हुआ, बाकी का 50% व्यवसाय पूरा गोवा, लोनावला, सिलवासा यानी कि पूरा मुंबई के बाहर गया है, और अभी पूरे महाराष्ट्र के बाहर जा रहा है, क्योंकि महाराष्ट्र में कड़क नियम आ रहे हैं, कहीं भी जा रहा है, और वहाँ पे सारी शादियाँ हो रही है, सारे काम हो रहे। तो जो रोजगार मुंबई में होना चाहिए वो पूरा का पूरा रोजगार मुंबई और महाराष्ट्र से बाहर जा रहे। ये इंडस्ट्री अगर एक बार नीचे बैठ गई मुंबई में, महाराष्ट्र में, तो उसको वापस ऊपर लाना बहुत मुश्किल हो जाएगा। तो इस इंडस्ट्री को बचाने के लिए मैं आप सबसे एक बार फिर निवेदन करूंगा कि हमारा साथ दीजिए। थैंक यू। क्या आप लोगों ने किसी नेता या सरकार के किसी मंत्री महोदय इनसे संपर्क किया है कि जो आपकी समस्या है उसके लिए? जी हाँ, क्या आपने किसी नेता, किसी मंत्री या राज्य के किसी भी संबंधित जो राज्य सरकार चला रहे हैं या विपक्ष में जो कोई बैठे हैं, बिल्कुल बिल्कुल, किसी से संपर्क किया है इस बारे में? लगभग सभी से संपर्क किया है। इकबाल चहल जी से हमने खुद मुलाकात की है, हमने शरद पवार जी को हमारा लेटर दिया है, सुप्रिया सुले जी को दिया है, यहाँ पे जितने भी MPs हैं सभी को हमने, मेयर को भी, किशोरी पेडनेकर जी मेयर को भी दिया है, सभी MPs को भी दिया है। और बहुत अच्छी बात है कि सबने कहा लगभग कि नहीं भाई आपकी तकलीफ सही है, लेकिन इलाज नहीं मिला, सॉल्यूशन अभी तक कुछ भी नहीं आया है, अभी भी वही हो रहा है, 50 आदमी। अच्छा, सब लोग समझ रहे हैं, कोई भी ऐसा नहीं कि नहीं समझ आए। अब आप मुझे साधारण बताइए कि एक 1000 फुट का बैंक्वेट है, वहाँ पे 50 आदमी सही है, यहाँ पर ये बैंक्वेट में क्या 50 आदमी के साथ में ये बैंक्वेट चलाने वाला सर्वाइव कर सकता है? ये बहुत सिंपल बात है, हर एक कोई समझेगा, लेकिन ऑन पेपर कोई सॉल्यूशन नहीं आया। कुछ काम हमारे जरूर हुए, नवंबर, दिसंबर, जनवरी में थोड़ा सपोर्ट था गवर्नमेंट का, लेकिन अभी पिछले फरवरी लगभग 17-18 तारीख के बाद से फिर से बहुत कड़क कायदे। और अभी सबसे बड़ी दिक्कत ये है कि हमारी इंडस्ट्री एक बहुत अलग किस्म की इंडस्ट्री है। हमारे यहाँ पे सीजन होता है जो शादी का, अप्रैल मई में होते हैं काम, उसके बाद में नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, बीच के 5 महीने कोई काम नहीं होता है। बारिश में लगभग 5% काम होता है। अगर हमारे ये 2 महीने निकल गए, अभी आज से लेकर 15 अप्रैल तक लगभग कोई काम नहीं है। 15 अप्रैल से मई में कुछ काम है, अगर वो 1.5 महीना हमारा निकल गया, हम काम नहीं कर पाए, तो हमारे अगले 8 महीने पूरी तरह से खराब हो जाएंगे। वो 8 महीने हम हमारे स्टाफ को कैसे संभालेंगे, या जो काम करने वाले मजदूर लोग कैसे संभालेंगे? अभी तक तो हमारे पास जो सेविंग थी, जहाँ से थी, जो भी हमने किया संभाल लिया। अभी आप घोड़बंदर रोड पे जाइए, कुछ बैंक्वेट्स की लाइट कट हो रही है, मैं नाम नहीं लूंगा, ये हकीकत बात है। आज ऐसे बैंक्वेट का महीने का 2.5-3 लाख का लाइट बिल आता है, 1 रुपया भी उसमें किसी को डिस्काउंट नहीं मिला है, प्रॉपर्टी टैक्स कोई डिस्काउंट नहीं मिला है।
जो ओनर है उन्होंने तो फिर भी रेंट में डिस्काउंट दिया है, लेकिन फिर भी हम गवर्नमेंट से वो भी नहीं मांग रहे कि हमें कोई भी आर्थिक मदद कीजिए, लेकिन हमें हमारा काम तो करने दीजिए ताकि हमारा खुद का और हमारे पे डिपेंडेंट लाखों लोगों का हम पेट भर सके। क्या आपने गवर्नमेंट को ऐसी आशंका है कि लोग जो आपके यहाँ काम करते हैं उनका टेस्ट वगैरह प्रॉपर नहीं होता है, जिसके कारण स्प्रेड हो सकता है? कई होटल सीज हुए गोलबंदर रोड पे, उनको कोरोना हुआ, तो आपने अपनी तरफ से ऐसा कुछ मैनेजमेंट बनाया है कि जो भी वर्कर आपके यहाँ काम कर रहे हैं उनकी टेस्टिंग करके रिपोर्ट वगैरह दे के ऐसा कुछ प्रपोजल दिया, मान्य हुआ नहीं हुआ, क्या है? सर, कोई भी बात के लिए अगर हमको कोई बुलाएंगे तब तो हम बात करेंगे। दूसरी आपकी बात बहुत सही है। आज आपको मैं एग्जांपल देता हूँ, जो भी फ्लाइट से आते हैं उनका टेस्ट आने के बाद एयरपोर्ट ओपन होता है, क्या पहले हुआ है? नहीं, अभी तो 72 आवर्स प्री कर दिए हैं। नहीं, सब जगह नहीं है, डोमेस्टिक में नहीं है सर। और बाकी आप मार्केट में देख लीजिए, मार्केट में कितने लोग होते हैं, अच्छा कोई एक दूसरे को जानता नहीं है। अभी बीच में मेरे भाई के फैमिली में कोई शादी नहीं, मैं ये बोल रहा हूँ कि ठीक है जो हो रहा है, लेकिन आप ऐसा कुछ कर रहे हैं क्या? आपने प्रपोजल दिया, आपको इंडस्ट्री खड़ा करना है, वापस ये रिवाइव करना, आपने बोला सब लोग हाँ बोलते हैं, समझते हैं, लेकिन करते नहीं है, तो आपने कुछ ऐसा कुछ ऑप्शन नहीं दिया क्या? हमने पूरी तरह से बोला है कि हम पूरे एसओपी फॉलो करने के लिए तैयार हैं। हमारा एक ही डिमांड है, आप बैंक्वेट हॉल्स के लिए एक अलग से गाइडलाइन बनाइए जो प्रैक्टिकली हम फॉलो कर सके, और हम पूरी तरह मानने को तैयार हैं, लेकिन आप ऐसा परमिशन तो दीजिए। आज मार्केट में कितनी साफ सफाई होती है, एक बैंक्वेट हॉल में कितनी साफ सफाई होती है, रेस्टोरेंट में 100 अंदर होते हैं, 100 बाहर खड़े होते हैं, पब्स में विदाउट मास्क तो वो लोग भी मेंटेन करेंगे, और जो ज्यादा बड़े काम हुए कुछ हुए वो ऐसी जगहों पे है जो आइडेंटिफाइड नहीं है, आप उसके बाद डबल एक्शन लीजिए। हेलो, तो हम तैयार हैं, और हम हमारे जो मेंबर्स हैं उनको हम एडुकेट भी करेंगे, हमें कोई दिक्कत नहीं है। और जैसे आपने कहा कि होटल में स्टाफ है, तो जो होटल के स्टाफ का प्रिकॉशन लेने को तैयार है वो हमारे भी ले सकते हैं। होटल के जो गेस्ट आते हैं उनका सिर्फ टेम्परेचर चेक होता है, सैनिटाइजेशन होता है, तो वैसे सब जगह है। वहां पे एक 4x8 के टेबल पे कम से कम 12 जन बैठते हैं, हमारे यहाँ पे 12 नहीं बैठते हैं। हम डिस्टेंस, जैसे अभी भी चेयर लगाई, हम डिस्टेंस पे लगाने को तैयार है। हमारी कैपेसिटी यहाँ की 1000 है, हम 1000 नहीं मांग रहे, आप 300 तो दीजिए। 300 चले गए, दूसरे 300 आए, कम से कम लोगों का शादी ब्याह का मामला है वो खराब नहीं हो, जीवन में एक बार होता है। सभी की इच्छा होती है कि अपने बच्चों की शादी अच्छे से करें, और उससे ज्यादा इंपॉर्टेंट है रोजगार। जो गरीब लोगों के लिए रोजगार आ रहा है वो उपलब्ध कराना अब बहुत जरूरी है। अब नहीं हुआ तो अगले 8 महीने के लिए इनके लिए कोई रोजगार नहीं होगा। तुम्ही SOPs बद्दल बोललात। गेल्या वर्षी मे मध्ये सगळ्या एक पत्र दिलेलं, सगळ्या मिनिस्टर्सना जाऊन आम्ही भेटलो। आम्ही तर तीच रिक्वेस्ट होती आमची की तुम्ही आम्हाला SOPsचं एक गाईडलाईन्स द्या। ही इंडस्ट्री वेगळी आहे,
तुम्ही आम्हाला रेस्टॉरंट इंडस्ट्री बरोबर ठेवू शकत नाही. रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये रेस्टॉरंट असतं छोटं 1000, 2000, 3000 स्क्वेअर फीटचं. आमचे सगळे आहेत बँकवेट 10,000, 15,000, 20,000 स्क्वेअर फीटचे. आमच्याकडे स्टाफ जो येतो तो वेगवेगळ्या जागून येतो. फिक्स स्टाफ कमी असतो. नॉर्मल सॅनिटायझेशन जे आहे, मास्क वापरणं, टेम्परेचर चेक करणं, सॅनिटायझेशन ग्लोव्ज वापरणं, फेस मास्क वापरणं, हे सगळं आम्ही एनिवेज करतो. तर गेस्टसाठी आमच्याकडून होणं खूप डिफिकल्ट आहे. आणि तुम्ही किती पण, आपण जसं ललितभाई बोलले, हे एक साधी एक गोष्ट आहे की 15,000 स्क्वेअर फीटमध्ये 50 लोक आणि रेस्टॉरंटमध्ये 1000 लोकांमध्ये 1000 स्क्वेअर फीटमध्ये 50 लोक. हा नियम म्हणजे हा पूर्णपणे एक सावत्र ट्रीटमेंटच आहे. तुम्ही आज थिएटर्स सुरू केले, थिएटर्समध्ये कोरोना स्प्रेड होणार नाही का? तिकडचं पण डायनिंग सेक्शन असतं जिथे इंटरव्हलमध्ये सगळे येणार आणि खाणार आहेत. मग तिकडे कोरोना स्प्रेड होणार नाही, पण लग्नांमध्ये होणार. आणि ही एक जी गोष्ट आहे ती आम्ही वारंवार लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला की हा खूप मोठा रोजगार आहे, हा अनऑर्गनाइज्ड आहे, पण ज्यांना कुठेही काम मिळत नाही तिकडे त्यांना या इंडस्ट्रीमध्ये काम मिळतं. सरकार ज्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकत नाही तीच लोक आमच्याकडे काम करतात आणि आम्ही त्यांना एक 100-150 दिवस त्यांना रोजगार देतो. आज किती लोक आहेत? आज साधी एक गोष्ट बघा, जिथे 500 लोक असतात तिकडे आमचा स्टाफ एक 100-150-200 लोकांचा स्टाफ असतो. मग त्यामध्ये युटिलिटी स्टाफ आला, हेल्पर झाले, वेटर झाले, त्या PRO झाले जे मुली तुम्हाला सर्व करतात, व्हॅले पार्किंग वाले आले. किती लोक डिरेक्टली इन्व्हॉल्ड आहे. आणि इनडिरेक्टली तुम्ही विचारलं तर अजून 250-300 लोक असतील जे दूध प्रोव्हाइड करतात, आम्हाला पनीर प्रोव्हाइड करतात. आज समजा 500 लोकांवरती, समजा 500 लोकांचा क्राऊड असेल तर 500 लोकांना रोजगार मिळतो. तर 50 लोकांमध्ये तुम्हीच गणित लावा किती लोकांना रोजगार मिळणार आहे. आज 1 वर्ष झालं आम्ही जेवढं आम्हाला जमते तेवढं आम्ही आमच्या लोकांना सांभाळलंय, जे आमच्याकडे डिरेक्टली एम्प्लॉईड आहेत. आणि इनडिरेक्टली पण जे एम्प्लॉईड आहेत त्या लोकांना आम्ही, समजा कोणाला 5,000ची गरज आहे, 10,000ची गरज आहे, आम्ही देत राहिलो, कारण का आम्हाला आमच्याबरोबर ते लोक एवढे वर्ष काम करतात. पण आता किती दिवस करायचं? ह्याच्या पुढे तर आता मे नंतर तर परत 6 महिने काही नसणार आहे. एप्रिल मेचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये पण आता बंदी लावली. 50 लोकांपर्यंत समजा लग्न केली तर कोणी लग्नासाठी एवढे मोठे हॉल्समध्ये येणार नाहीये. दुसरी गोष्ट, लग्न होत नाहीयेत का? 500-500 लोकांची पण लग्न होत आहेत, पण ते मग इलिगली होत आहेत. मग जिकडे कसं करायचं ते सगळ्यांना माहिती आहे. दुसरं, मुंबईतला बिझनेस जातोय कुठेतरी दुसरीकडे. सो हे सगळं जे चाललंय हे चुकीचं चाललंय. कोरोना थांबला पाहिजे का? 100% थांबला पाहिजे. पण हाच एक मार्ग आहे का? एक वेडिंग म्हणजे सॉफ्ट टार्गेट, कोण बोलणार नाही, सगळं अनऑर्गनाइज्ड आहे. रेस्टॉरंट वरती तुम्ही केलं तर रेस्टॉरंट असोसिएशन येणार आणि ते लगेच सरकार त्यांचं ऐकणार. थिएटर असोसिएशन येणार, फिल्म इंडस्ट्री आहे, लगेच आले ऐकणार. इकडे बोलणार कोण नाही. दाखवण्याचं असेल तर फक्त वेडिंग इंडस्ट्री. वेडिंग इंडस्ट्री हा शब्द, पण वेडिंग इंडस्ट्री हे बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणतात ते किती, जसं म्हणाले की म्हणजे बोटावर मोजणारी एवढी लोक आहेत जी करोडोंमध्ये त्यांचं लग्न करणार. जे सामान्य वर्ग आहे त्यांच्याकडे, आज साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे पण लग्न असेल तर 100 लोक तर आपल्या घरचीच असतात. मग 50 लोकांमध्ये करणार कसं तुम्ही? टॅक्सेशन आहे, पण गव्हर्नमेंटचं पण नुकसान आहे याच्यामध्ये. आणि समजा तुम्ही म्हणतो, तुम्हाला असं वाटतं ना की बाबा कोविड स्प्रेड होतोय तर आम्हाला सांगा, आम्ही पुढचे 3 आठवडे पूर्णपणे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद करू. पण समजा त्याच्यानंतरही समजा कोरोना स्प्रेड होत असेल तर तुम्ही आम्हाला परवानगी द्याल का? आम्ही 15 दिवसापासून पूर्णपणे कुठलेही मुहूर्त नाहीयेत. 20 दिवस झाले कुठलेही मुहूर्त नाही, सगळे बँक्वेट हॉल बंद आहेत. पण कालचाच डेटा आहे ना, 1500 लोक कोविड पॉझिटिव्ह झाले. ते कसे झाले? म्हणजे एक सायंटिफिकली म्हटलं तरी पण त्याला काही बेसिसच नाहीये. तुम्ही आज कशासाठी आम्हाला टार्गेट करताय? काहीच नाहीये, फक्त कोणाला तरी टार्गेट करायचं आहे. मग चला यांच्याकडे बोलणार नाहीये, करा टार्गेटांना. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. काय बाकी सर्व इंडस्ट्री आहे ना, रेस्टॉरंट इंडस्ट्री म्हणजे त्याच्याकडे 2-3 असोसिएशन आहेत, 35,000 40,000 मेंबर आहे. वेडिंग इंडस्ट्रीमध्ये काय हिच्यात 85 इंडस्ट्रीज आहे, लहान मोठी एक संख्या नाही. मुंबईत 4-5 हजार थिएटर्स आहेत,
3-6 डेकोरेटर आहेत, त्याच्यानंतर फोटोग्राफर असोसिएशन आहे, 4-5 वेगवेगळी असोसिएशन आहेत, म्हणजे फ्लोरिस्ट आहेत, बाकी सगळं असे लई इंडस्ट्रीज आहेत. एक प्लॅटफॉर्म खायवर लई जास्त नाही म्हणून त्यांना नंबर दिसत नाही. पण आता आपण साधारण एक गोष्ट करतात की रेस्टॉरंटमध्ये कोणी पण साधारण माणूस रेस्टॉरंटमध्ये समजा महिन्याला 2-4 वेळा जातो, 1000 रुपये खर्च केला, एका महिन्याला समजा 2,000, वर्षाला 24,000, 10 वर्षाला 2,40,000. आता मला सांगा एका वेडिंगमध्ये किती खर्च होतो? तर ही इंडस्ट्री फार मोठी इंडस्ट्री आहे. जे इकॉनॉमी आहेत ना, एक जागी दिसत नाही, पण एका वेडिंगमध्ये साधारण माणूस तरी 5-10 लाख खर्च करतो. 10 वर्षात सुद्धा रेस्टॉरंटमध्ये करतो का इतका खर्च? तर ही इंडस्ट्री दिसायला येत नाही एक बरोबर, पण लई लोक आहेत याचा बरोबर लई लहान लोक जोडलेली आहेत, त्यांना याच्यामधून रोजगार भेटतोय. लहान मोठी कितीतरी इंडस्ट्री आहे. आता माझं बोलणं झालं साधारण हे फ्लॅक्सवाले भाऊ आलेत सकाळी, मी विचारलं काय बरं कसं चाललंय, काय कामच नाही, कारण ते वेडिंगचे डेकोरेटर्स आहेत त्यांच्यापेक्षा काम करतो, त्यांना 2% पण काम नाही. फ्लोरिस्ट आता आले, त्यांना मी किती वेळपर्यंत बघतोय, कारण आता काय झालं, आम्ही आर्टिफिशियल फ्लावर लावतात, पैसे भेटत नाही, रिअल फ्लावर लावणार कुठून, आर्टिफिशियल फ्लावर लावून सोडले. त्यांचा चेहरा आम्ही बघितला लगभग समजा की 1 वर्षानंतर. आता DJ वाले बसले आहे इथे, साऊंडवाले, लाईटवाले, कामच नाही त्यांना. आम्ही परचेस केली 15 LED लाईट आणि लावली, कारण आम्हाला परवडत नाही. ते कुठे जाणार सर्व? नमस्ते, मैं आपको एक आउटडोर केटरिंग इंडस्ट्री यानी हम सब जो लोग जो इस इंडस्ट्री से जुड़े हुए हैं वो इंडस्ट्री क्या है, तो पहले ये मैं बता दूं कि हमें हमारी स्किल के ऊपर काम नहीं मिल रहा है. इस इंडस्ट्री को, वेडिंग इंडस्ट्री को हम काम कभी कर सकते हैं जब ऊपर बैठे राहु केतु मंगल गुरु हमें परमिशन देते हैं. ये आप सभी लोगों को पता भी होगा कि हमें हमारी बेटी की शादी करना है तो भटजी के पास जाते हैं, मुहूर्त निकालते हैं, वो जो मुहूर्त देते हैं उस टाइम पे हम काम करते हैं. अभी पूरे साल भर में 60 से 70 क्लियर मुहूर्त निकलता है. तो एक इंडस्ट्री से जुड़ा हुआ पर डे 1 काम करता है, 2 काम करता है, 3 काम करता है, तो वो 100 काम करता है, 100 दिन काम करता है या 100 काम का वो उसको कर सकता है. तो पहली बात तो यह है. दूसरी बात कि भाई आज हमारे सामने ये बहुत बड़ा संकट आया है, तो संकट के अंदर हमें लड़ना तो है ही. तो हम ये चाहते हैं कि हर इंसान को कहीं ना कहीं इस लड़ाई के अंदर कॉम्प्रोमाइज करना पड़ता है. जो 500 आदमी की शादी करने वाला है वो बोलता है कि मैं 150 आदमी की शादी करूंगा, सुबह में शादी के अंदर मैं 50-60 को बुला लूंगा, शाम को रिसेप्शन के अंदर मैं 50-60 को बुला लूंगा. हर लोग अपने अपने हिसाब से, अपने अपनी हैसियत के हिसाब से कॉम्प्रोमाइज कर रहे हैं. तो मेरा सवाल एक ही मेरे दिमाग में आ रहा है कि हम सब एक साथ में मिलके इस संकट का सामना कर सकते हैं और यही संकट के अंदर लड़ने की एक पॉलिसी रहती है. क्यों गवर्नमेंट हम इस वेडिंग इंडस्ट्री को सबसे अलग कर रहे हैं जबकि हम भी कॉम्प्रोमाइज करने को तैयार है. जैसे गवर्नमेंट बोले ऐसे ही काम करने को तैयार है. हालांकि सबसे कम काम इस इंडस्ट्री वाले करते हैं, पर फिर भी हमारी ओर हमें हमारी इंडस्ट्री के ऊपर एक ग्रहण लगा हुआ है. नेचर जब ग्रहण लगाता है उसका कोई ड्यूरेशन रहता है, उसके कोई टाइम लिमिट रहता है. हमें पता नहीं है कि ये हमारे ऊपर लगा हुआ ग्रहण कितना टाइम लंबा, 1 साल से हम सहन कर रहे हैं और कितना लंबा चलेगा ये भी हमें पता नहीं है. हमारी हाथ जोड़ के गवर्नमेंट से यही रिक्वेस्ट है कि थोड़ा हम कॉम्प्रोमाइज करते हैं, थोड़ा आप कॉम्प्रोमाइज करो, लेकिन हमारी बात सुनो. हम जो कहना चाहते हैं एटलीस्ट वो सुनो और फिर समझ के साथ में जुड़ के जैसा आप बोलेंगे ऐसा हम काम करने के लिए तैयार है. तो एक बार फिर मेरी आप सभी लोगों से रिक्वेस्ट है कि थोड़ी हमारी आवाज कम होए तो आप अपनी कलम से, बोला जाता है, समझा जाता है कि कलम की ताकत इस दुनिया में सबसे बड़ी ताकत है. तो हम आपको रिक्वेस्ट करते हैं कि हमारी आवाज को अगर आपके दिमाग में और दिल में बैठे तो जरूर गवर्नमेंट के साथ हमारी बात शेयर कीजिए. थैंक यू वेरी मच.
त्याला एकत्र येऊन बोलत नाही. आणि दुसरं असं की ज्या वेळेला आता हे जेव्हा 50 जे आहे बजेट याच्या उपर बोलवायचं नाही माणसाला, पण त्याच क्षणी रजिस्टर लग्नाचं जे आपलं कार्यालय आहे तळापाळीच्या इथे तिथे तुडुंब गर्दी वाहत असते, मग त्यावेळेला पण तुमची इंडस्ट्री एकत्र येऊन का ऑब्जेक्शन घेत नाही? मैंने एक कायदा सिर्फ हम लोगों के लिए है, जो डरते हैं, जो साधारण है. तो यही जो आपने बात बोली वो हम नहीं बोल सकते, शायद कल हमारे ऊपर ही एक्शन हो जाए, लेकिन ये आप जरूर बोल सकते हैं हमारी तरफ से, क्योंकि सारे पेपर से, सारे फोटो से सब कुछ है. लगभग यहाँ पे सभी लोग होंगे जो कोई ना कोई ऐसी शादी में गए होंगे जहाँ ज्यादा लोग थे, सबको पता है. अच्छा, पेपर में है, सोशल मीडिया पे हर जगह है, लेकिन मैंने जैसे कहा कि हमारे यहाँ पे 80 एसोसिएशन है छोटी छोटी, तो बहुत ज्यादा नंबर एक साथ में नहीं है. और इस समय में हम नहीं चाहते कि कोई हम उग्र विरोध करें, लेकिन वो हमारा लास्ट सॉल्यूशन होगा कि हमको आंदोलन भी करना पड़ेगा, हमारा काम बंद करना पड़ेगा. आणि शासनाने दखल घेतली नाही, समजा तुमच्या आता शासनाने दखल घेतली नाही हा. तुमच्या प्रश्नांची आणि तुमच्या समस्या सोडवण्याची, तर तुमचं पुढचे स्टेज काय असणार आहे? कारण तुमच्यावर आता खूपच पुराण कोसळली आहे, तर तुमची काय असणार आहे? हम लोग तो शायद घर पे बैठ जाएंगे, लेकिन जो सबसे गरीब है, सबसे निचले, वो क्या करेंगे हमें भी नहीं पता. हमसे ज्यादा तकलीफ आज उन लोगों को है जो डेली काम करते, जे रोजंदार काम करतात आणि रोज पोट भरतात, त्यांच्यावर मोठी तकलीफ आहे. ते काय करणार आम्हाला सुद्धा माहित नाही. ते उद्या रस्त्यावर येणार, कोणी मागून खाणार, कोणी काही गैर रस्त्यावर जाणार, त्याची आम्हाला पण कल्पना नाही, कारण ते आमचे फिक्स स्टाफ नाही, ते रोजवर येतात आणि याची कल्पना कोणीही करू शकत नाही. मी एक साधारण एक्झाम्पल देतो, जे कटिंगवाले आणि क्लिनिंगचे स्टाफ येतात ना, त्यांना दुसरं काहीही काम येत नाही. वेडिंग आहे ना, आम्ही सोशल बॅलन्स मेंटेन करतो. जर त्यांना काम नाही भेटला, पाळीवाले आहेत ना, जे सफाईचे स्टाफ आहे, ते एका दिवसात त्यांना 3 पाळी, 4 पाळी, 5 पाळी आम्ही देतो. म्हणजे 1000 ते 1500 रुपये एका दिवस काम करून ते कमवतात. 5-6 दिवस तरी काम केलं तर महिनाभर चालतो. जर त्यांना काम नाही भेटणार तर काय करणार? त्याला काहीच येत नाही, चोरी जमानी करणार, दुसरा काही गैरकाम करणार, आणि ते आमच्या हातात सुद्धा नाही. आम्ही तर बसून जाणार चला, पण त्यांचा काय? आणि 30 लोक जास्त आहे, आम्ही नाही कमी आहे. मी सांगितलं ना, आवाज करत नाही. ती लोक कुठे जाणार? त्यांचा कोण ऐकणार? कोणी आहेत का? त्यांना कुठलाही प्लॅटफॉर्म नाही. आधीच आज समजा जे रोजंदार येतात, कटिंगवाले आणि युटिलिटी स्टाफ आहे, त्यांची संख्या लाखोत आहे, ते कुठे जाणार? ते आमच्याकडे येतात, सेट काम चालू करू, काम नाहीये सेट काम चालू करू, त्याच्याशिवाय ते काहीच करू शकत नाही. त्यांचा ताकद नाही, ताकदवर आहे, त्यांची कामं होतात, त्यांची चालली आहे, त्यांना काहीच पडलं नाही. तकलीफ या गरीब लोकांची जास्त आहे. सर आपण म्हणता 8 ते 10 लाख आपल्या इंडस्ट्रीज मध्ये लोक आहेत एकंदरीत. उतरून आंदोलन करणार का? नाहीतर काय, परत 2 महिन्यानंतर तुम्हाला परत धंदा नाही असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे नाहीतच, पण आता परवानगी तरी आहे. आम्ही सरकारचं बरोबर आहे, फक्त आमची ऐकून घ्या, आम्हाला काम करण्याची सोय द्या आणि या लाखो लोकांना रोजगार द्या. एक मिनिट. आम्हाला पूर्णपणे ही जाणीव आहे की हा जो काळ आहे तो कठीण काळ आहे. आम्हाला कुठेही सरकारच्या धोरणांमध्ये व्यत्यय नाही आणायचा आहे. आम्ही सरकार बरोबर आहोत. आम्हालाही आमच्या आई वडिलांची, आमच्या नातेवाईकांची काळजी आहे. आम्हाला कुठेही अशी कुठली गोष्ट करायची नाही ज्याने कोविड स्प्रेड होईल. आंदोलन तुम्ही म्हणताय तर आम्हाला आंदोलन करण्यामध्ये काहीही रस नाही, पण हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की ह्याचा परिणाम काय. आज बेरोजगारी एवढी वाढली आहे. लक्षात घ्या, समजा एक IT मध्ये कोण नोकरी करतो किंवा एक कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कोण काम करतं, त्याला एक सर्टन म्हणजे फिक्स सॅलरी असते, 25, 50, 1 लाख रुपये. आमच्याकडे जे काम करतात ते दररोज 300, 500, 1000 रुपये काम कमवणारी लोक आहेत. त्यांना समजा तुम्ही रोजगारच मिळाला नाही तर भूकमरीच येणार आहे.
तुम्हाला म्हणजे काहीतरी फिक्स, आमच्याकडे फिक्स जॉबवाले नसतात. काही काही लोक शेतीवाडी करतात, 4 महिने इथे येऊन कमवतात, पण त्यांना तुम्ही रोजगाराचा पूर्ण संधीच तुम्ही काढून घेतली. परत जसं आहे की सीझनल बिझनेस आहे, एप्रिल मे नंतर परत नोव्हेंबर डिसेंबर येणार आहे. आता या वर्षी तर पूर्ण नोव्हेंबर डिसेंबर गेला, फेब्रुवारी पण गेली, एप्रिल मे पण पुढे जाईल. म्हणजे त्यांचा तुम्ही आज विचार करा की आज सगळ्यात खालच्या सोशल स्टेटाची जी लोक आहेत त्यांना तुम्ही सरळ तुम्ही भूकमरीवरती तुम्ही नेत आहात. आणि आमचं परत मी तेच म्हणतो की आमचं सरकारकडे निवेदन आहे, आम्ही आंदोलन करणार नाही, आम्हाला करायची इच्छाही नाही आणि आजचा हा काळही नाही. हा काळ सरकारला सहकार्य करण्याचा आहे, आम्हाला नाही इच्छा. पण समजा सरकारने ऐकलं नाही तर मग एक क्लिअरली एक सामान्य माणसावरती त्याचा परिणाम, वाईट परिणाम होणार आहे. सर, तुम्ही सरकारी चर्चा केली का या संदर्भात? या संदर्भात तुम्ही सरकारची चर्चा केली का? आम्ही परीने वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन निवेदन केले, पत्र दिले. मेयर जेवढे म्हणजे शिवसेनेचे मिनिस्टर्स आहेत, एनसीपीचे मिनिस्टर्स आहेत, काँग्रेसचे मिनिस्टर, सगळ्यांकडे निवेदन दिले. प्रत्येक चांगला रिस्पॉन्स दिला. हॅलो, सगळ्यात व्यवस्थित रिस्पॉन्स दिला, भेट दिली, सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी आम्हाला बोलले बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण ते रिझल्ट मध्ये येत नाहीये. काही मी अतिशोक्ती करत नाही, पण काही मंत्र्यांना माहिती पण नव्हतं की 200 लोक आहेत का 50 लोक आहेत. अभी नहीं मिलेगा, मेरे को कुछ नहीं मिलेगा, बोलो कुछ नहीं मिलेगा अपने को. से जुड़ेंगे। हम सरकार से निवेदन करते हैं कि हम पूरी तरह एसओपी फॉलो करेंगे, लेकिन जो ये कानून बनाया गया है कि 50 लोग, आज 1000 स्क्वायर फीट के बैंक्वेट में भी 50 की परमिशन है और 10,000 15,000 फुट में भी 50 की परमिशन है। तो जिस तरह से मॉल में परमिशन दिया गया है,
रेस्टोरेंट में परमिशन दिया गया 50% कैपेसिटी, मॉल पे शॉप के बाहर लिखा गया और उनकी साइज के हिसाब से कि 5, 10, 20 लोगों को परमिशन मिलेगी। तो हमारी एक ही रिक्वेस्ट है, बहुत साइंटिफिक है, बहुत लॉजिकल है कि जो बैंक्वेट हॉल की साइज है या ओपन ग्राउंड की साइज है, तो साधारणतः हम कहते हैं कि 8 से 10 स्क्वायर फीट एक आदमी के लिए ज़रूरी है। हम कहते हैं कि 20 स्क्वायर फीट, 25 स्क्वायर फीट, 30 स्क्वायर फीट का परमिशन दीजिए और आप परमिशन दीजिए, उन्हें कहिए जो भी नियम है, सोशल डिस्टेंसिंग, मास्किंग, सैनिटाइजेशन पूरी तरह फॉलो करें और इसके बाद जो नहीं करता है उन पर स्ट्रिक्ट एक्शन लीजिए। हम आपके साथ में, लेकिन हमें काम करने का मौका दीजिए ताकि जो लाखों गरीब रोजगार है उन्हें हम काम दे सके। हम तो शायद थोड़ी और टाइम सर्वाइव कर सकते हैं, लेकिन ये जो लाखों गरीब लोग हैं उनकी अब कैपेसिटी पूरी हो चुकी है, क्योंकि हमारी पहली सीजन थी, पिछली अप्रैल मई की सीजन गई, नवंबर, दिसंबर, जनवरी की सीजन गई और अब जो सीजन है वो 15 अप्रैल से मई तक की है। अगर ये 1.5 महीना हम काम नहीं कर सके तो उसके बाद अगले 5-6 महीने कोई भी काम नहीं है, यानी अब बात अगले 9 महीने की है, ये 1.5 महीने की नहीं है। तो अभी ये 1.5 महीना, 1 महीना कोई भी काम नहीं है। तो हम चाहेंगे कि उसके बाद जब हमारा सीजन शुरू हो रहा है 15 अप्रैल से लेकर मई तक, हमें गवर्नमेंट बुलाए, हमारे साथ बैठे और जो वैज्ञानिक दृष्टि से लॉजिकल जो चीज़ें होती है वो हमारी बात समझे और हमें काम करने की परमिशन दे, ताकि लाखों ऐसे लोग जिन्हें और कहीं काम नहीं मिलेगा, जिनके पास फिक्स काम नहीं है, फिक्स नौकरी नहीं है, उनका रोजगार फिर से सलामत हो सके। और एक बहुत बड़ी बात, ये पूरा काम जो मुंबई और महाराष्ट्र का है वो पूरा का पूरा बिजनेस मुंबई और महाराष्ट्र के बाहर जा रहा है, क्योंकि यहाँ पे परमिशन नहीं है तो लोग डर रहे और बाहर जाके ऐसे कैसे काम कर रहे हैं, वहाँ पे काम हो रहा है और कैंसिल हो रहे हैं। उसके साथ ही जैसे कि बाकी इंडस्ट्री में अब रेस्टोरेंट में है, 2-3 हज़ार फुट के रेस्टोरेंट में 100-200 की कैपेसिटी में 100 लोग अलाउ करते हैं, एक के बाद दूसरे बैठते हैं, तीसरे बैठते हैं, सैनिटाइजेशन पॉसिबल नहीं है, कॉन्टैक्ट ट्रेसिंग या रिकॉर्ड भी पॉसिबल नहीं है। हमारे यहाँ वो भी पॉसिबल है, क्योंकि एक फंक्शन के बाद दूसरे फंक्शन के बीच में गैप होता है, हम सैनिटाइजेशन कर सकते हैं और क्योंकि सभी लोग जान पहचान वाले आते हैं इसलिए हम उनका रिकॉर्ड भी रख सकते हैं। और साधारणतः शादी में आप सब मानेंगे कि कोई भी बीमार होता है तो उनके जान पहचान के लोग हैं तो वो खुद ही नहीं आते, क्योंकि वो समझते हैं कि सभी हमारे जान पहचान के परिवार के लोग हैं, तो वो किसी दूसरों को कोरोना देना नहीं चाहेंगे, इसलिए नहीं आते। हम ये बिल्कुल नहीं कहते कि शादी से कोरोना नहीं होता है, लेकिन सिर्फ शादी से कोरोना होता है, ये जो प्रचार पिछले 15-20 दिन से किया जा रहा है बहुत गलत बात है। अगर शादी से कोरोना होता है तो उससे कई गुना ज़्यादा बाकी कई इंडस्ट्री से जिनसे होता है। सरकार ने बहुत अच्छा काम किया है, रोजगार चालू किया है, हम उनके साथ हैं, हम उनकी तारीफ करते हैं, लेकिन उसके साथ हम ये भी कहते हैं कि हमें भी काम करने का मौका दीजिए, ताकि ये जो लाखों गरीब रोजगार है उन्हें अगले 8 महीने 9 महीने सर्वाइव करने के लिए कुछ तो राहत मिले, वरना वो क्या करेंगे इसका हमें भी कुछ पता नहीं। थैंक यू। ललित जी। कट आम्ही 1 वर्ष आमच्या माणसांना सांभाळलं। आमच्या इंडस्ट्रीला लागून जवळजवळ 80 ते 100 इंडस्ट्रीज डिपेंडेंट आहेत। एका लग्नामध्ये 500 लोकांचं लग्न असेल तर कमीत कमी 200 ते 250 लोक डिरेक्टली त्यांना रोजगार मिळतो आणि इनडिरेक्टली असंख्य लोक आहेत। आज जेव्हा 50 लोकांवरती ती पाळी येते तेव्हा तुम्हीच गणित लावा की किती लोक त्या इव्हेंटवरती काम करणार। बरं, आता आम्ही लोकांना आमचे जे एम्प्लॉय लोक आहेत त्यांना आम्ही रोजगार दिला, पण किती असे लोक आहेत ज्यांना मी 5,000 10,000 रुपये असे देत राहतो, त्यांना मदत केली। आजच्या तारखेला मुंबईत जवळजवळ 8 ते 10 लाख लोक या रोजगारावरती, या इंडस्ट्रीवरती डिपेंडेंट आहेत। नाक्यावरची लोक जी आमच्याकडे येतात, युटिलिटीसाठी येतात, साफसफाईसाठी येतात, टेबल लावायला येतात, त्यांना कुठेही रोजगार मिळणार नाही। आज त्यांच्यावर भूकमारीचा प्रश्न आहे।
परत एप्रिल मेचा सीझन सोडल्यानंतर परत 6 महिने घरी बसायचं आहे. तर हे सगळं गणित खूप डिफिकल्ट होत चाललं आहे. आणि आम्ही जवळजवळ 1 वर्ष आम्ही सरकारच्या बरेच लोकांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं की आमचं तुम्ही ऐका, आम्हाला तुम्ही SOPs द्या, आम्ही सगळे फॉलो करू. आज एका रेस्टॉरंटमध्ये 1000 स्क्वेअर फीटच्या रेस्टॉरंटमध्ये 100 लोक बसतात, तर त्याचे 50% 50 लोक बसू शकतात. तर तुम्ही 50 लोकांचा नियम 1000 स्क्वेअर फीटच्या रेस्टॉरंटमध्ये पण लावतायत आणि 15,000 स्क्वेअर फीटच्या बँकवेटमध्ये पण लावताय. आज 15,000 स्क्वेअर फीटच्या बँकवेटमध्ये 50 लोकांचं लग्न समजा झालं तर ते परवडणार तरी आहे का? परवडू शकत नाही. म्हणून बरेचसे बँकवेट हॉल्स आता घेत पण नाही आहेत 50 लोकांचे. तर त्यांचं आज किती नुकसान आहे. आणि तेच म्हणतो की परत एकच आहे की मोठी लोक सर्व्हाइव्ह करतील, पण जो एक सामान्य दररोज काम करणारा, दररोज आपल्या काम करून आपलं पोट भरणारा, आपल्या मुलाबाळांचं शिक्षणाचं हे करणारा माणूस जो असेल त्याचं काय करणार. आणि पुढचे 8-10 महिने समजा माणूस अजून 1 वर्ष समजा गेला घरी बसला, तर तुम्ही विचार करा की त्याचं पालन पोषण कसं होणार. काय सांगत असणार म्हणजे मुख्यमंत्री असतील, बोलले ना, आम्ही निवेदनं दिली आहेत, आमची असोसिएशन जाऊन भेटले, सगळे मंत्री जेवढे आहेत किंवा ऑपोजिशनचे लीडर आहेत सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला. प्रत्येकजण म्हणते की बरोबर केलं पाहिजे, पण होत नाही झालं तर काय पावलं होतं. आमचं एकच आम्ही आंदोलन करणार नाही. आज हा काळ जो आहे तो संकटाचा काळ आहे, करोनाचा काळ आहे. आम्हाला कुठेही सरकारच्या धोरणामध्ये व्यत्यय आणायचं नाहीये. आम्ही पूर्णपणे सरकारला सहकार्य करायला आहोत, पण समजा सरकारने काहीच आमच्यासाठी केलं नाहीये तर नुकसान लोकांचंच आहे. आज मोठी लोक, जसं मी म्हणालो की मोठी लोक सर्व्हाइव्ह करतील, अजून 1 वर्ष घरी बसतील, एखाद वेळेस जे पैसे कमवले सगळे बँक बॅलन्स रिकामा होईल, पण तुम्ही सामान्य माणसाचं काय होईल हा विचार करा. सरकारने केला पाहिजे. तुमच्या माध्यमातून तुम्ही सरकारपर्यंत हे पोहोचलं पाहिजे की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, ही इंडस्ट्री अनऑर्गनाइज्ड आहे पण खूप मोठी इंडस्ट्री आहे. जवळजवळ मी जसं म्हणालो की 8-10 लाख लोक समजा या शहरामध्ये काम करतात, महाराष्ट्रात किती लोक काम करतात. बरं, ज्या लोकांना सरकार नोकरी देऊ शकत नाही किंवा कुठलंही कॉर्पोरेट त्यांना नोकरी देऊ शकत नाही, तीच लोक आमच्याकडे येऊन काम करतात. ज्यांना काही काम, कोणालाही ज्यांना काम मिळत नाही, ज्यांच्याकडे डिग्र्या नाही आहेत, आज एवढं सुंदर जेवण बनवतात लग्नांमध्ये, त्या महाराज लोक आहेत किंवा जे कुक्स आहेत त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नसते, म्हणून त्यांना हॉटेलमध्ये कोण नोकरी देणार नाही, पण ते आमच्याकडे येऊन सुंदर जेवण बनवतात आणि त्यांना त्यांचं एक जीवन जे आहे त्यांना मान सन्मानाने ते जगू शकतात. आज समजा ते पूर्णपणे बंद झालं, 50 लोकांमध्ये आम्ही किती लोकांना बोलवणार? 25चा स्टाफ असतो आमचा 50 लोकांमध्ये, पण जेव्हा 500 लोकांचं असतं तेव्हा 200-250 लोकांना रोजगार मिळतं. आज तुम्ही विचार करा, समजा 200 लोकांना दररोज रोजगार, एका लग्नाच्या पाठी 200 लोकांना समजा रोजगार मिळणं बंद झालं तर तुम्हीच विचार करा. आणि हे परवडत नाही आहे गणित. आम्हाला अजिबात गणित परवडत नाही. ह्या हॉलमध्ये 50 लोक बोलवून आम्ही काय करणार? आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्टेज हेच लागणार, विधिमंडप लागणार. आमचं कमी काय होतोय खर्च? फक्त खुर्च्या आम्ही कमी करतोय, बाकी काय कमी करतोय डेकोरेटर लोक? काही नाही. पण त्याच्यासाठी मग लोक एवढे पैसे द्यायला तयार होत नाहीत, त्यामुळे आमच्याकडे येत नाही आहेत कामाच. जर आज मॉल आणि यांच्याप्रमाणे आम्हाला तर परवानगी दिली सरकारने की 50% याच्यावर तरी करा तुम्ही, तर आम्ही ही इंडस्ट्री सर्व्हाइव्ह होईल, नाही तर सर्व्हाइव्ह होणार नाही ही इंडस्ट्री. आणि आमच्या याच्यावर जसे सगळे म्हणाले 84 इंडस्ट्रीज आमच्या याच्यावर. आज लग्न ठरल्यावर तुम्ही कपडे घेता, जर 50 लोक झाले तर किती लोक कपडे घेणार आहेत? हे माझी आदत आहे. त्याच्यासाठी किराणा मला किती जणांकडून आणणार आहेत? आमच्याकडून भांडी सामान घरोघरी घेऊन जातात, मांडव घालतात, नाही होते आज ते कमी लोक असल्यामुळे. त्यामुळे आमची सरकारला हीच विनंती आहे की प्लीज जसं इतर ठिकाणी चालू आहे तसंच आम्हाला परवानगी द्यावी, किमान 50% तरी आम्हाला हे करावं. आणि आम्ही सगळे नियम अटी पाळू. सगळ्या आमदार खासदारांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, त्यामुळे प्लीज आमचं सरकारने ऐकावं. आणि बाकी ऐकत नाही म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलेलो आहोत की तुम्ही आज आम्हाला काहीतरी न्याय द्या, आमचा वड आमचा हे करा पुढपर्यंत. सागर जोशी. एक फक्त त्यामध्ये मला मुद्दा मांडायचा होता की गेले 20 दिवसात कुठेही मुहूर्त नाही आहेत, कुठेही लग्न ज्या प्रमाणात डिसेंबर किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली ते गेले 20 दिवसात लग्न झाली नाही आहेत. तरी कालचा आकडा आहे 1500 लोकांना कोरोना झाला आहे. तो कसा झाला? आणि सगळीकडे बोंबाबोंब होते की लग्नांमुळे कोविड पसरतोय.
तर समजा असं असेल तर 1500 लोकांचा आकडा चुकीचा आहे. तुम्हाला समजा वाटतंय की खरोखर समजा लग्नांमुळेच पसरतंय, तर आम्ही आमच्या असोसिएशनला रिक्वेस्ट करू आणि सांगू की पूर्णपणे 3 आठवडे आपण लग्न कार्य सगळे बंद करून टाकू, काही हरकत नाही. 3 आठवड्यानंतर समजा कोविड तरीही खालती नाही उतरलं तर आमचं तुम्ही ऐकाल का? सरकार आमचं ऐकेल का? आणि आम्ही एकदम आमची छोटी मागणी आहे, आम्ही सगळे SOPs फॉलो करायला तयार आहोत, पण तुम्ही 50 लोकांचं आम्हाला बंधन आणलं तर ते नाही होऊ शकत. आणि आज जी इंडस्ट्री आधीच तिचे पूर्णपणे पाय हात सगळे आता मोडलेत, आता फक्त ती पूर्ण इंडस्ट्री म्हणजे आज शेवटी त्याला आता पूर्णपणे रसातळाला जाणार ही इंडस्ट्री. हॅलो 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 तो आप लोग प्लीज उनसे भी बात कर सकते हैं सर. और एक थोड़ी सी हड़ताल की व्यवस्था कीजिए, तो प्लीज सब जाने से पहले रिक्वेस्ट है कि थोड़ा सा लाभ देके जाइए. बोलो मागे अरे कितना बोलो हाँ इधर नमस्कार, माझं नाव योगेश भगवान कापरे. मी कॅटरिंग कॉलेज जे हॉटेल मॅनेजमेंट करतात ते बॉईज कॅटरर्समध्ये सर्व्हिस करण्यासाठी प्रोव्हाइड करतो. कोविड-19च्या अगोदर आम्ही रोजचे
100-200 पोरं कॅटरसमध्ये सर्व्हिससाठी सप्लाय करायचो, आम्ही काम करायचो. पण गेल्या 1 वर्षापासून आम्हाला इथे एकही रोजगार भेटत नाही आहे, कारण सरकारने 50 माणसांचंच रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे. 50 माणसांचं रिस्ट्रिक्शन ठेवल्यामुळे आम्हाला ह्यामध्ये जॉब भेटत नाही आहे कॅटरसमध्ये सर्व्हिस करण्यासाठी. तर आम्हाला आमची कॅटरिंग कॉलेज जे हॉटेल मॅनेजमेंट करतात त्या सर्व बॉईजकडून सरकारला निवेदन आहे की 50 माणसांचं जे रिस्ट्रिक्शन आहे कॅटरसवरती, वेडिंग इंडस्ट्रीवरती, ते हटवून त्यांनी जास्तीत जास्त वाढवण्यात यावी. कारण कोविड हा फक्त वेडिंगमध्येच पसरत नाही आहे. ट्रेन चालू आहेत, बस चालू आहेत, सगळीकडे हे नाही करता येणार आहे. तर रिक्वेस्ट आहे की त्यांनी वेडिंग इंडस्ट्रीला, कॅटरिंग इंडस्ट्रीला 50 माणसांचा जो रिस्ट्रिक्शन आहे तो वाढून जास्तीत जास्त देण्यात यावी. थँक्यू. मैं कैटरिंग में खाना बनाने का काम करता हूँ और जैसे कि अभी ये लॉकडाउन है, कोरोना है, तो पहले तो काम चलता था. एक एक काम में मेरे 10-10, 12-12 महाराज आते थे. 10 महाराज, 8 महाराज, जहाँ जैसा लगता था वैसे हम लोग करते थे. अब जो है कि 50 आदमी, 60 आदमी, 100 आदमी का खाना बन रहा है और एक आदमी या 2 आदमी के साथ मैं काम कर रहा हूँ. तो मेरे पास जो पहले 15-20 आदमी का स्टाफ था, तो सब पूरा स्टाफ गाँव में बैठा है और अभी स्टाफ को मैं नहीं बुला सकता हूँ. वो भी हमको फ़ोन करते हैं कि भाई क्या करे, कब आवे, लेकिन काम ही नहीं तो कहाँ से उनको बुलावे. अब जो चल रहा है 50 आदमी का, 100 आदमी का काम, तो हम 1 या 2 महाराज से हम लोग काम कर रहे हैं. मेरा काम है खाना बनाने का. कैटरिंग में मैं खाना बनाता हूँ. तो भाई ये हमारे जितना से जल्दी हो सकता है उतना ये पूरा आप चालू करो और काम जितना बड़ी संख्या में दे सकते हैं तो उतने बड़ी संख्या में दो, ताकि हमारा लेबर हमारे साथ में आवे और सबको रोजी रोटी मिले. पीछे वाले बोर्ड आगे लाओ, थोड़ा पीछे आ जाओ, खड़ा रह जाओ. गाइस यहाँ पे देखो सब लोग.